चलो प्लीज पे अटेन्शन. गुड मॉर्निंग ऑल. ऑडिबल? आवाज येतो का सर्वांना? सर गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तू का नाही येत रे लेक्चरला ऑफलाईनला सकाळी? सर मी CMS ला शिफ्ट झालो. तू सीएमएस ला किती वाजता येतो ऑफलाईनला? सर 8 ला. मॉर्निंगला? हो सर. सर आणि तिकडं ज्यावेळेस बायोचं असतं त्यावेळेस मॅथ्सचं जेईचं लेक्चर असतं ना ऑनलाईन. बर बर. मग तू ऑनलाईन करणार का? हा. बरं बरं, ठीक आहे, ओके. मग इकडे ऑनलाईन करशील कंटिन्युअसली? हो सर. ओके. चलो प्लीज पे अटेन्शन. हे बघा, मागच्या लेक्चर मध्ये आपण मायटॉसिस डिस्कस केलेला ना, बरोबर का? एकदम लास्ट दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदर. हॅलो? येस सर. येस, फक्त रायटिंग राहिलंय त्याचं. त्याचं रायटिंग राहिलं, ठीक आहे. मी आधी हे कम्प्लीट करून घेतो, मग आपण रायटिंग करूयात. तुम्हाला हे आठवतंय मायटॉसिस मध्ये? मी एकदा फक्त तुम्हाला रिवाइज करून देतो एक 5 मिनिटामध्ये. मायटॉसिस मध्ये ही जी सेल असेल ना, या सेलमध्ये होईल पहिली प्रोफेज फर्स्ट, बरोबर? किंवा नुसती प्रोफेज म्हणून येतात, ही प्रोफेज होईल. आणि प्रोफेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन जो असेल ना, ती डिसॅपियर होईल. न्यूक्लिओलस डिसॅपियर होईल. आणि जो जेनेटिक मटेरियल असेल, तो जेनेटिक मटेरियल असा कंडेन्स झालेला तुम्हाला दिसेल, बरोबर? जेनेटिक मटेरियल असा कंडेन्स झालेला तुम्हाला दिसेल. हे असतील होमोलोगस क्रोमोझोम्स, बरोबर? असा जेनेटिक मटेरियल कंडेन्स झालेला दिसतो, ही झाली प्रोफेज. त्याच्या पुढची फेज असते कोणती रे? मेटाफेज. मेटाफेज. मेटाफेज मध्ये सर्व जे क्रोमोझोम्स असतील ते असे इक्वाटोरियल प्लेटला अरेंज झालेले तुम्हाला दिसतील. सर्व असे इक्वेटोरियल प्लेटला अरेंज झालेले दिसतील. हा एक इक्वेटोरियल प्लेटला अरेंज होईल. हा सुद्धा इक्वेटोरियल प्लेटला अरेंज. ही झाली मेटाफेज. मेटाफेज, ठीक आहे. इक्वेटोरला बघा क्रोमोझोम्स अरेंज झाले. मग पुढची फेज असते कोणती? एनाफेज. एनाफेज मध्ये काय होईल? क्रोमोझोम जे असतील ना, ते डायरेक्टली स्प्लिट होणार आहेत. हा क्रोमोझोम सुद्धा स्प्लिट होईल आणि हा क्रोमोझोम सुद्धा स्प्लिट होईल. क्रोमोझोम स्प्लिट होतील. एक हा जो क्रोमोझोम असेल हा वरच्या डायरेक्शनला जाईल, एक क्रोमोझोम असेल तो खालच्या डायरेक्शनला, बरोबर? त्यानंतर पुन्हा हा एक क्रोमोझोम वरच्या डायरेक्शनला जाईल, हा एक क्रोमोझोम खालच्या डायरेक्शन झालं. ही झाली एनाफेज, ठीक आहे. आणि लास्ट मग कोणती फेज असते यानंतर? टीलोफेज. टेलोफेज. येस, यानंतरची फेज असेल टेलोफेज. ओके. टेलोफेज मध्ये हे दोन्ही जे क्रोमोझोम इथे बनणार आहेत, एक वर गेला क्रोमोझोम, इकडे खाली आला एक, त्यानंतर पुन्हा एक वर आला इथे आणि पुन्हा एक खाली आला, आणि याभोवती एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनली, ते याभोवती पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन बनली. ही झाली टेलोफेज. ओके. टेलोफेज झाल्यानंतर मग काय होणार? दोन्ही सेल काय होणार? फायनली डिवाइड. एका सेलच्या दोन सेल. आता इथे बघा, जी पॅरेंट सेल असणार आहे, ती पॅरेंट सेल पण ऍक्च्युअल मध्ये अशीच असते. काय? अशीच दिसते पॅरेंट सेल. हे बघा, हा एक एन झाला, हा एक एन झाला, त्याला बोललो आपण 2n. हा एक सी झाला क्रोमॅटिड, आणि हा एक क्रोमॅटिड झाला. 2n इज इक्वल टू काय? 2c. आता इथे काय झालं प्रोफेज मध्ये? 2n इज इक्वल टू काय दिसतंय तुम्हाला? 4C. 4c. मग इथे पुन्हा डिव्हिजन होणार आणि फायनली तिथे टेलोफेजच्या नंतर सायटोकायनेसिस झालं, दोन सेल बनल्या, ही एक सेल बनली, ही एक सेल. प्रत्येक सेल बघा कशी 2n इज इक्वल टू 2C. 1 इज इक्वल टू 2c, बरोबर. बघा, पॅरेंट 2n इज इक्वल टू 2c आहे आणि डॉटर सेल्स पण कशा आहेत? 2n इज इक्वल टू 2c आहे. समजलं का तुम्हाला? मग ज्यावेळेस असं डिव्हिजन होतं, याला कोणतं डिव्हिजन म्हणतो? इक्वेशनल डिव्हिजन. येस, इक्वल म्हणा किंवा याला तुम्ही बोला इक्वेशनल डिव्हिजन. हे जे आहे ना, याला म्हणतो आपण मायटोसिस. यालाच बोलतो आपण मायटोसिस. कळलं? आता आपण डिस्कस करू मियोसिस बद्दल.
ठीक आहे. मिओसिस बद्दल डिस्कशन करूया आणि मी तुम्हाला याचे डायरेक्टली नोट देऊन टाकतो, त्याला तुम्ही लिहून घ्या नंतर मायटोसिसच्या. ठीक आहे. हॅलो, चालेल. ओके सर. ओके. आता बघा मिओसिस डिस्कशन. मायटोसिसचे फिगर ड्रॉ केले होता तुम्ही सर्व? हॅलो, फिगर केलं होतं का ड्रॉ? येस सर. हा, आता बघा आपल्याला डिस्कस करायचं आहे मिओसिस. मिओसिसला म्हणतो आपण रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिसला काय बोलतो आपण? कोणता डिव्हिजन? रिडक्शनल डिव्हिजन. ओके. आता याला रिडक्शनल डिव्हिजन का म्हणायचं मिओसिसला? कारण मिओसिस ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये क्रोमोझोम नंबर जो असतो ना तो रिड्यूस होत असतो. ठीक आहे. सपोज पॅरेंट असेल 2n इज इक्वल टू 2c, तर जी डॉटर सेल असेल ना, जी डॉटर सेल असेल ती डॉटर सेल असेल n इज इक्वल टू c. ओके, समजतंय? जे काय पॅरेंट जर 2n इज इक्वल टू 2c असेल तर त्यापासून बनणाऱ्या ज्या सेल असतात त्या कशा असतात? n इज इक्वल टू c असतात. म्हणून मिओसिसला आपण काय म्हणतो? रिडक्शनल डिव्हिजन असतो. मिओसिस होतं कुठे? तर आपल्या बॉडीच्या ज्या जर्म सेल्स असतात, GERM हे स्पेलिंग लक्षात ठेवा. जर्म सेल्स जे असतात त्या जर्म सेल्सद्वारे गॅमिट बनत असतात. आणि गॅमिट म्हणजे स्पर्म आणि एग हे कसे असतात रे नेहमी? स्पर्म आणि एग कसे असतात? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड असतात. स्पर्म आणि एग हे नेहमी हॅप्लॉइड असतात. म्हणून गॅमिट फॉर्मेशन जे असतं ना ते जर्म सेल पासून होत असतं आणि स्पर्म आणि एग जे हॅप्लॉइड स्पर्म आणि एग असतात ना हे बनतात बाय द प्रोसेस ऑफ द मिओसिस. नेहमी लक्षात ठेवा, मिओसिसने बनणार आहे. म्हणून मिओसिसला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. आता मिओसिसचं फीचर काय माहिती? मिओसिस मध्ये डीएनए रेप्लिकेशन एकदाच होत असतं. डीएनए डबल जो असतो ना होत असतो. तुम्हाला माहिती डीएनए डबल कोणत्या फेज मध्ये होतो? एस फेज ऑफ द सेल सायकल. माहिती ना तुम्हाला? इंटरफेज मध्ये G1 फेज असते, एस फेज असते, G2 फेज असते. त्यापैकी जी एस फेज आहे त्याला फेज सिंथेसिसची फेज म्हणतो, बरोबर? त्या सिंथेसिसच्या फेज मध्ये डीएनए डबल होत असतो. माहिती का तुम्हाला हे? येस सर. हा, मग डीएनए डबल होतो एस फेज. इकडे मिओसिस मध्ये डीएनए एकदाच डबल होतो पण सेल 2 वेळेला डिवाइड होते. सेल डिवाइड्स हाऊ मेनी टाइम्स? डीएनए डबल किती वेळेला होतो? एकदाच. आणि सेल डिवाइड किती वेळेला होते? ट्वाइस, 2 वेळेला डिवाइड होते. पुन्हा एकदा ऐका, मिओसिसला म्हणतो आपण रिडक्शनल डिव्हिजन. यामध्ये पॅरेंट सेल जर 2n इज इक्वल टू 2c असेल तर डॉटर सेल n इज इक्वल टू c तयार होतात. म्हणजेच या जर्म सेल पासून गॅमिट बनणार आहेत ती गॅमिट जे असतात ते हॅप्लॉइड बनतात. हे हॅप्लॉइड गॅमिट मिओसिसने बनलेले असतात. मिओसिसची जी प्रोसेस आहे यामध्ये डीएनए एकदाच डबल होतो. ओके, डीएनए डबल फक्त एकदाच होतो. ओनली वन्स डीएनए गेट्स डबल्ड व्हाईल द सेल डिवाइड्स हाऊ मेनी टाइम्स? ट्वाइस. ओके, तर आता हे जे मिओसिस आहे या मिओसिस मध्ये 2 वेळेला सेल डिव्हिजन. ते जे सेल डिव्हिजन आहे ते आहे मिओसिस फर्स्ट आणि दुसरं सेल डिव्हिजन आहे मिओसिस सेकंड. लक्षात ठेवा किती वेळेला? 2 वेळेला होतो. मिओसिस फर्स्ट आणि कोणतं? मिओसिस सेकंड. हॅव यू गॉट दिस? समजते तुम्हाला? येस किती सर. वेळा होणार आहे? मिओसिस फर्स्ट एकदा होणार आणि त्यानंतर मिओसिस सेकंड. मग आता मिओसिस होतं कसं? सपोज ही एक पॅरेंट सेल असेल तर पॅरेंट सेल मध्ये न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस मधला जो जेनेटिक मटेरियल असेल ना आपण असं कन्सिडर करू, एकाला आपण एका कलरने दाखवू. हे दोघे होमोलोगस करू. कंडिशन काय झाली रे आता? 2n is equals to 2c. बरोबर. कोणती सेल आहे ही? यशोदा, पॅरेंट सेल. आता ही जी पॅरेंट सेल असेल ना ही एस फेज मध्ये जाणार. एस फेज मध्ये गेल्यानंतर स्वराली इथे काय होणार आहे बघ? डबल होणार आहे. ओके, हा झाला डबल आणि हा सुद्धा झाला डबल. आता तरी सुद्धा कंडिशन बघ, हा एक एन आहे, हा एक एन. किती झालं? 2n इज इक्वल टू बोलता का काय? 4c. 4C. 2n इज इक्वल टू 4c. बरोबर. आता ही सुद्धा पॅरेंट सेलच आहे पण ज्याच्यामध्ये कोणती फेज कंप्लीट झाली? एस फेज.
ओके, आता ही जी सेल असेल ही सेल 2 वेळेस डिवाइड होणार. 2 वेळेस कशी डिवाइड होणार? पहिल्या वेळेस ही सेल डिवाइड होईल, एका सेलच्या 2 सेल बनतील. कशा 2 सेल बनतील? ही एक सेल बनेल, ही एक सेल बनेल. एका सेलमध्ये हा पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम जाणार आहे. हा इम्पॉर्टंट स्टेप आहे. इथे जे फर्स्ट डिव्हिजन होतं याला म्हणतो मिओसिस फर्स्ट. काय म्हणणार तुम्ही? मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट मध्ये हा पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम जाईल, ठीक आहे. आणि हा एका सेलमध्ये हा पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम. गेले का? आता सांगा कंडिशन काय? N is 2n equal- is 1n is equal to 2c. आणि इकडे पण काय? N is equal to 2c. ठीक आहे. N is equal to 2c, N is equal to 2c ही झाली कंडिशन. आता ह्या ज्या दोन्ही सेल आहेत यांचं मिओसिस फर्स्ट कंप्लीट झालं. मला एक सांगा, इकडे बघा, पॅरेंट काय होती? 2n is equal to 4c होतं. तर या केसमध्ये ऍक्च्युअल मध्ये पॅरेंट 2n is equal to 2c आहे. तुम्ही 2n च कन्सिडर करा. 2n चा n झालं की नाही? Yes, sir. 2n चा n झालं मिओसिस फर्स्ट मध्ये. म्हणून मिओसिस फर्स्ट ऍक्च्युअल मध्ये कोणता डिव्हिजन आहे? झालं का नाही रिडक्शन? येस. 2n चा n तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये होताना दिसतं कोणत्या फेज मध्ये? मिओसिस फर्स्ट. 1. मिओसिस फर्स्ट. ठीक आहे. आता पुन्हा याचं डिव्हिजन होईल या दोन्ही सेल्सचं. दोन्ही सेल्स डिवाइड होतील या. ही सेल पण डिवाइड होईल, ही सेल पण डिवाइड. हे बघा, या एका सेल पासून 2 सेल, यापासून पण 2 सेल. ठीक आहे. मग आता ही सेल डिवाइड होईल, ही सेल डिवाइड झाली की हा क्रोमोझोम स्प्लिट होणार आहे. एक क्रोमोझोम इकडे जाईल, एक क्रोमोझोम या सेल, बरोबर. पुढे हा एक क्रोमोझोम एका सेल मध्ये जाईल, हा एक क्रोमोझोम एका सेल मध्ये जाईल. किती झाले बघा? एन 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 एन. काय झालं? एन इज इक्वल टू 1c, एन इज इक्वल टू 1c, एन इज इक्वल टू 1c. बघा बरं. हॅलो, कळालं तुम्हाला? हे कोणतं झालं मिओसिस? मिओसिस सेकंड. ओव्हरऑल तुम्ही बघा, ही एक पॅरेंट सेल होती. पॅरेंट सेल मध्ये एस फेज किती वेळाला झाली रे? 1 1 time. एकदाच झाली एस फेज, बरोबर. 2n इज इक्वल टू 2c चा 2n इज इक्वल टू 4c. आणि मग ही जी पॅरेंट सेल आहे डिवाइड झाली आणि n इज इक्वल टू 2c, n इज इक्वल टू 2c. आणि मग काय म्हणलं? n इज इक्वल टू c, n इज इक्वल टू c, n इज इक्वल टू c, n इज इक्वल टू c. 4 हॅप्लॉइड डॉटर सेल बनल्या का? बनल्या का? झोपले नाही ना? येस. नाही. 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स बनल्या. ठीक आहे. म्हणजे बघा, ही जी पॅरेंट सेल आहे ही 2 वेळेला डिवाइड झाली, त्यामुळे 4 हॅप्लॉइड डॉटर सेल बनल्या. आता मिओसिस सेकंड मध्ये बघा बरं तुम्ही, मिओसिस सेकंडची जी पॅरेंट सेल आहे ती आहे एन पासून एनच बनलं ना, राईट? बघा, Yes. एन पासून एन बनलं. मिओसिस फर्स्ट मध्ये बघा बरं, 2n चा n झालं. म्हणून एन मिओसिस फर्स्टला काय म्हटलं आपण? कोणता डिव्हिजन? Reduction. रिडक्शनल डिव्हिजन. पण मिओसिस सेकंड मध्ये एन पासून एनच बनलंय. एन पासून एन बनलं म्हणून मिओसिस सेकंड इज लाईक कसा आहे? मायटोसिस. कशासारखा आहे? मिओसिस सेकंड इज लाईक, लक्षात ठेवा, मायटोसिस. कारण का मायटोसिसला इक्वल डिव्हिजन म्हणतो ना आपण. मग इथे पहा, एन पासून एन बनले, एन पासून एन बनले दोन्ही पण. एन पासून एन बनले म्हणून मिओसिस सेकंड इज लाईक मायटोसिस. डोंट फॉरगेट दिस. मिओसिस सेकंड इज लाईक मायटोसिस. हॅव यू गॉट दिस? पण तुम्ही ओव्हरऑल बघा, ओव्हरऑल सर्व चेक करा. हे ओव्हरऑल पूर्ण मिओसिस आहे. लाईक मायटोसिस म्हणजे ते काय मायटोसिस नाहीये, पण मायटोसिस सारखीच प्रोसेस आहे. कोणतं? मिओसिस सेकंड इज लाईक अ मायटोसिस. इट इज अ प्रोसेस विच इज सिमिलर टू मायटोसिस, राईट? बट ओव्हरऑल तुम्ही बघा ना, पहिली स्टेप काय? रिडक्शनल डिव्हिजन. दुसरी स्टेप काय? इक्वल डिव्हिजन. मग रिडक्शनल प्लस इक्वल तुम्हाला फायनली काय दिसतं? रिडक्शन. पॅरेंट काय होता? 2n इज इक्वल टू 2c होता. पॅरेंट हा 2n इज इक्वल टू 2c होता. त्यापासून जे 4 आपल्या डॉटर सेल बनवल्या त्या काय बनल्या बरं? n इज इक्वल टू 1c बनल्या. बरोबर आहे का? एम आय राईट? येस सर. क्लिअर?
दिस इज ओव्हरऑल मिओसिस. ओव्हरऑल मिओसिस मध्ये काय झालं, जी पॅरेंट सेल होती ती 2n होती, ज्या डॉटर सेल बनल्या त्या काय बनल्या, n बनल्या. मग 2n पासून n बनलं, याला तुम्ही काय बोलले, काय बोलले, मिओसिस. कळालं का तुम्हाला? ठीक आहे. हॅलो, येस सर. तुम्ही आता याचं स्क्रीनशॉट करा मी पुढचा पॉईंट आणि नंतर ड्रॉ करा. ठीक आहे, कराल का ड्रॉ? हॅलो, हो सर. स्क्रीनशॉट करा आणि तुमच्या ग्रुपवर टाका वाटल्यास, म्हणजे सर्वांना लक्षात राहील. मग आता डिटेल मध्ये मिओसिस घेतो. तुम्हाला मिओसिसची प्रोसेस समजली? एकाच वेळेला एस फेज झाली इथे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2 वेळेला डिव्हिजन जे 2 वेळेला झालं ते आहे मिओसिस फर्स्ट, आणि दुसरं डिव्हिजन जे आहे ते आहे मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टला म्हटलं तुम्ही रिडक्शनल डिव्हिजन, मिओसिस सेकंडला तुम्ही म्हटलं इट इज लाईक मायटोसिस, इट इज लाईक इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, की मिओसिस मध्ये 2 वेळेला डिव्हिजन होणार आहे. त्यापैकी जे मिओसिस फर्स्ट आहे ती जराशी कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, मिओसिस सेकंड हे एकदम सिंपल प्रोसेस आहे. जसं आता मी तुम्हाला मायटोसिस सांगितलं तशी मिओसिस सेकंडची प्रोसेस. चलो, स्क्रीनशॉट केला अथर? हो सर. ओके, नंतर ड्रॉ करशील हा? हो सर. ओके, आता इकडे लक्ष द्या. मिओसिस जे आहे ते 2 स्टेप मध्ये होतं. मिओसिस एक आहे फर्स्ट आणि दुसरं आहे मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्ट मधल्या ज्या 4 फेजेस आहेत ना, त्या आहेत प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट आणि टेलोफेज फर्स्ट. कोणत्या फेज आहेत? प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. ठीक आहे. आणि मिओसिस सेकंड मधल्या ज्या फेजेस असतील त्या असतील प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. पुन्हा एकदा सांगतो. मिओसिस फर्स्ट मधल्या फेजेस प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. मिओसिस सेकंड मधल्या फेजेस प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, एनाफेज सेकंड, टेलोफेज सेकंड. कळालं काय? आता यामध्ये आपण पहिली स्टेप डिस्कस करणार आहोत, ती आहे मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्ट मध्ये जी फर्स्ट स्टेप आहे ती आहे प्रोफेज फर्स्ट. ठीक आहे. प्रोफेज फर्स्ट जी आहे ती पुन्हा डिवाइड झाली आहे 5 फेजेस मध्ये. लक्षात ठेवा, प्रोफेज फर्स्ट ही मोस्ट कॉम्प्लेक्स फेज आहे मिओसिस फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट ही मोस्ट काय आहे, कॉम्प्लेक्स फेज आहे प्रोफेज फर्स्ट मध्ये. आणि मग ही डिवाइड झाली कोणत्या फेजेस मध्ये बघा, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, पुढची फेज डायाकायनेसिस. सर्व काही तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मिओसिस फर्स्ट मध्ये 4 फेजेस आहेत, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट. यापैकी जी प्रोफेज फर्स्ट आहे त्यामध्ये कोणत्या फेजेस बघा, लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायाकायनेसिस. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅचिटीन, डिप्लोटीन, डायाकायनेसिस हे सर्व फेजेस आहेत. कशामधल्या, प्रोफेज फर्स्ट मध्ये. आता या प्रोफेज फर्स्ट मधल्या फेजेस हे आपल्याला आज आणि उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करायच्या. त्यानंतर बाकीचे फेजेस एकदम सोप्या आहेत. ठीक आहे, चला मग आपण सर्वात पहिले स्टार्ट करू लेप्टोटीन पासून. बघा, मिओसिस होण्याच्या अगोदर सेल काय असणार आहे बरं? ही सेल आहे. सेल मध्ये न्यूक्लियस असेल. हे आतापर्यंत समजलंय तुम्हाला? जास्त फास्ट होते का? नाही सर. ही आहे सेल. सेल मध्ये न्यूक्लियस असेल. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस असेल. आणि इथे असेल त्यांचं जेनेटिक मटेरियल. आणि जेनेटिक मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये असतो आता? इथे आपण सेल लेसन स्टडी केलाय. काय म्हणतो आपण याला? हे असं स्प्रेडेड फॉर्म मध्ये असतं. क्रोमॅटिन. येस, व्हेरी गुड. याला म्हणतो आपण क्रोमॅटिन मटेरियल. ठीक आहे. आणि इथे न्यूक्लियसच्या बाहेर डेन्स रिजन दिसतो.
याला म्हणतो आपण सेंट्रोझोम. सेंट्रोझोम मध्ये काय असतं, सेंट्रिओल असतात, बरोबर. हे सेंट्रोझोम आहे. सेंट्रोझोम मध्ये काय असतात, पेयर्ड काय असतात, सेंट्रिओल्स असतात, हे तुम्हाला माहिती. हे सेंट्रिओल सुद्धा डबल झालेले असतात एस फेज ऑफ सेल सायकल मध्ये, आणि डीएनए सुद्धा डबल झालेला असतो एस फेज ऑफ सेल सायकल. माहिती तुम्हाला एस फेज मध्ये काय काय डबल होतं, सेंट्रोझोम म्हणजे सेंट्रिओल सुद्धा एक पेअरच्या ऐवजी 2 पेअर दिसतील तुम्हाला, आणि क्रोमॅटिन मटेरियल सुद्धा डबल झालेला असतो. क्लिअर आहे काय तुम्हाला? हॅलो. येस सर. ओके. मग आता इथे तुम्ही असं इमॅजिन करा, ही पॅरेंट सेल होती. पॅरेंट सेल मध्ये एस फेज कम्प्लीट झाली. एस फेज झाल्यानंतर म्हणजे G1 झाली, मग एस झाली, मग G2 पण झाली. त्याच्यानंतर सेल एंट्री करेल मियोसिस फर्स्ट मध्ये. ज्या सेलचं मियोसिस होणार ती एंट्री करेल मियोसिस फर्स्ट मध्ये. मग मियोसिस फर्स्ट मध्ये ती जाईल पहिल्या फेज मध्ये. ती कोणती फेज असेल, प्रोफेज फर्स्ट. प्रोफेज फर्स्ट मध्ये ती जाईल पहिल्या फेज. प्रोफेज फर्स्ट मध्ये पण 5 आहेत, लेप्टो, झायगो, पॅची, डिप्लो, डाया. बघा आता लेप्टोटीन मध्ये काय होणार, तुम्हाला माहिती आहे प्रोफेजची ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस डीएनएचं कंडेन्सेशन होत असतं. कंडेन्सेशन म्हणजे रॅपिंग सुरू होत असतं. मग लेप्टोटीन ही जी फेज आहे ना, लेप्टोचा मिनिंग आहे थीन. ओके. टीनचा मिनिंग आहे थ्रेड. मग याला तुम्ही काय म्हणू शकता, थीन थ्रेडेड स्टेज. कोणती स्टेज, कोणती स्टेज, थीन थ्रेडेड स्टेज. यामध्ये काय होणार बघा, हा जो क्रोमॅटिन मटेरियल आहे, या क्रोमॅटिन मटेरियलचं कंडेन्सेशन स्टार्ट होणार आहे. कंडेन्सेशनलाच आपण काय म्हणतो, रॅपिंग, बरोबर. कंडेन्सेशन म्हणजे रॅपिंग स्टार्ट होणार आहे या क्रोमॅटिन, आणि हा असेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ठीक आहे. आतमध्ये थोडासा न्यूक्लिओलस तुम्हाला दिसेल, इथे सेंट्रोझोम दिसेल. ठीक आहे. आता पाहिजे हे जे क्रोमॅटिन मटेरियल आहे याचं कंडेन्सेशन स्टार्ट होणार. कंडेन्सेशन स्टार्ट होणार आहे म्हणजे तुम्हाला हा जो क्रोमॅटिन मटेरियल आहे, हा क्रोमॅटिन मटेरियल आणखी रॅप झालेला दिसेल, आणि तुम्हाला काही असे थीन थ्रेड दिसायला सुरुवात होती. बघा हे असे 3 थ्रेड दिसायला सुरुवात दिसतात का तुम्हाला, हे 3 थ्रेड? हे कशाचे थ्रेड आहेत माहिती, क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स, आणि त्यापासून क्रोमोझोम बनायला सुरुवात झाली, आणि तुम्हाला असे थ्रेड दिसायला लागतात. या स्टेजला म्हटलं आपण कोणती फेज रे, लेप्टोटीन. म्हणजे काय, थीन थ्रेडेड स्टेज. बघा क्रोमॅटिन मध्ये तुम्हाला थ्रेड जे असतात ते क्लिअरली दिसत नाही, इथे फक्त कलर कलर दिसत. पण क्रोमॅटिन हा इंटरफेज मध्ये दिसतो. इंटरफेज मध्ये दिसतो, एस फेज मध्ये तो डबल झालेला आहे क्रोमॅटिन. तो डबल झालेला क्रोमॅटिन जो आहे त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट झालं, आणि मग ही पहिली फेज दिसते तुम्हाला, लेप्टोटीन फेज. लेप्टोटीन फेज मध्ये तुम्हाला हा क्रोमॅटिन मटेरियल दिसायला लागतो. ठीक आहे. पुढची फेज बघा, पुढची फेज आहे झायगोटी. कोणती फेज आहे, झायगोट. झायगोचा मिनिंग असतो पेअर, टीनचा मिनिंग काय, थ्रेड. येस. पहिले तुम्हाला कळालं लेप्टोटीन मध्ये याचं फक्त कंडेन्सेशन झालं, फक्त रॅपिंग झालं. रॅपिंग झालं तर तुम्हाला रॅप क्रोमोझोम दिसायला लागले. रॅप क्रोमोझोम तुम्हाला इथे दिसायला लागले. झायगो मध्ये काय होणार आहे, झायगोटीन फेज मध्ये ही सेल, हा त्याचा न्यूक्लियस, इथे थोडंसं न्यूक्लिओलस, सेंट्रोझोम थोडेसे, सेंट्रोझोम मध्ये असलेले सेंट्रिओल थोडेसे दूर जायला लागतील, कारण प्रोफेजची सुरुवात झाली त्यामुळे सेंट्रोझोम मध्ये असलेले सेंट्रिओल जे असतील एकमेकांपासून दूर जायला लागतील, आणि हे जे क्रोमॅटिन मटेरियल असेल ना याचं आणखी कंडेन्सेशन. लेप्टोटीन पासून डायाकायनेसिस पर्यंत कंडेन्सेशन चालू राहतं. कंडेन्सेशन म्हणजे रॅपिंग चालू राहतं, कारण ही पूर्णपणे कोणती फेज आहे, कोणती फेज आहे, ओके. मला माहिती आहे प्रोफेज मध्ये डीएनएचं रॅपिंग होत असतं, कंडेन्सेशन होत असतं. कंडेन्सेशन लेप्टोटीन पासून डायाकायनेसिसच्या एंड पर्यंत चालू राहतं. आता इथे स्टार्टिंग झाली कंडेन्सेशन व्हायला लेप्टोटीन मध्ये, ते कंडेन्सेशन आणखी जास्त होईल, आणखी जास्त होईल, आणि हे जे कंडेन्स झालेले होमोलोगस क्रोमोझोम असतात ना, हे पेअर फॉर्म करतील. आता होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे काय, आताच मगाशी आपण डिस्कस केलं की एक क्रोमोझोम मदरकडनं आलेला असतं, एक क्रोमोझोम फादरकडनं आलेला असतो. आपण असे ड्रॉ करतो ना दोन वेगवेगळ्या कलर. सपोज एक आपण असा ड्रॉ केला, आणि सेम टू सेम एक असा ड्रॉ, तर हे दोघे काय झाले रे, होमोलोगस झाले, बरोबर ना.
हॅलो. या दोघांना काय म्हणतो आपण? होमोलोगस क्रोमोझोम, बरोबर. मग असेच हा एक क्रोमोझोम आहे, हा एक क्रोमोझोम. एक मदर कडनं आलेला असतो आपल्याकडे आणि एक फादर कडनं आलेला असतो. 23 क्रोमोझोम आपल्याकडे मदर कडनं आलेले असतात. 23 क्रोमोझोम आपल्याकडे फादर कडनं आलेले असतात. बरोबर ना? मग हे जे क्रोमोझोम असतात त्यांना होमोलोगस क्रोमोझोम. प्रत्येक पेअर मध्ये आपल्याकडे 2 क्रोमोझोम, एक मदर कडनं आलेला, एक फादर कडनं आलेला. असे किती पेअर झाले आपल्याकडे? 23 पेअर झाले. त्यांना बोलतो आपण होमोलोगस क्रोमोझोम. इथे जेवढे होमोलोगस क्रोमोझोम असतात ना, ते होमोलोगस क्रोमोझोम पेअर फॉर्म करतील. बघा बरं इकडे. हा क्रोमोझोम आणि त्याचा हा दुसरा क्रोमोझोम बघा. या दोघांनी पेअर फॉर्म केली. दिसते का तुम्हाला पेअर फॉर्म केलेली? हॅलो. नाही Yes. समजलं? तुम्हाला होमोलोगस माहितीत का? होमोलोगस कळतंय का तुम्हाला? येस सर. सेम. या एंड पासून या एंड पर्यंत या होमोलोगस क्रोमोझोमने पेअर फॉर्म केली. आता ही जी पेअर फॉर्म केली ना, या पेअरला म्हणतो आपण सिनॅप्सिस. काय म्हणायचं याला? काय म्हणायचं या पेअरला? बोला ना. काय? बघा, हा एक होमोलोगस क्रोमोझोम, हा एक होमोलोगस. दोन्ही क्रोमोझोमने पेअर फॉर्म केली. या पेअरिंगला आपण म्हणतो सिनॅप्सिस. सिनॅप्सिस कोणत्या फेज मध्ये होणार आहे? कोणत्या फेज मध्ये होणार आहे? जायगोट. ठीक आहे. जायगोटिन फेज मध्ये सिनॅप्सिस होणार आहे. आता या जायगोटिन मध्ये बघा काय होईल. आता बघा इथे हा जो क्रोमोझोम आहे ना, हा क्रोमोझोम आणि हा क्रोमोझोम, या दोन्ही क्रोमोझोम मध्ये काही ठिकाणी जंक्शन्स तयार होतात, कनेक्शन्स तयार होतात. बघा काही ठिकाणी काय तयार झाले? कनेक्शन्स तयार झाले. का? कारण त्यांनी पेअर फॉर्म केली आणि एकमेकांबरोबर डीएनए त्यांनी एक्सचेंज करायला सुरुवात केली. काही ठिकाणी त्यांनी पेअर फॉर्म केली. बघा इथे पेअर फॉर्म झाली, इथे पेअर फॉर्म झाली, इथे पेअर फॉर्म झाली. ही जी पेअर फॉर्म झाली ना, दिसते का तुम्हाला? ही मी काढलेली एक शेप स्ट्रक्चर दिसतात का? यांना तुम्ही बोलणार सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं रे? काय बोलणार? काय? सिनेप्टोनेमल कॉम्प्लेक्स. हे कोणत्या फेज मध्ये बनले? जायगोटिन. बघा लेप्टोटीन मध्ये काय झालं? लेप्टोटीन मध्ये थिन थ्रेडेड स्टेज फॉर्म झाली. जायगोटीन मध्ये पेअर फॉर्म झाली. ठीक आहे. जायगोटीन मध्ये पेअर फॉर्म झाली. पेअर फॉर्म झाली यालाच काय बोललो आपण? तर यालाच बोललो आपण सिनॅप्सिस. स्वराली. आणि सिनॅप्सिस झाल्यानंतर हे दोघे जे होते यांनी एकमेकांबरोबर एक्सचेंज करायला जेनेटिक मटेरियल सुरुवात केली. याला म्हटलं आपण एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इथे तयार झालं. या कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला म्हटलं आपण सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. कळालं? आता पुढची फेज इम्पॉर्टंट आहे पॅचिटिन. तसं लेप्टोटीन आणि झायगोटीन फेज या दोन्ही पण शॉर्ट लिव्ड असतात. किती वेळ? कमी वेळ लागतो. कशा आहेत दोन्ही फेज? या लेप्टोटीन झायगोटीन कमी वेळ लागतो, शॉर्ट लिव्ड फेजेस. याच्या पुढची फेज आहे ती कोणती आहे माहिती आहे तुम्हाला? कोणती आहे? पॅचिटिन. पॅच म्हणजे काय? थिक. टीन म्हणजे काय? ठीक थ्रेडेड स्टेज. ठीक आहे. ऐका, हे जे माझं आहे ना झूमचं सबस्क्रिप्शन, याचं सबस्क्रिप्शन संपलेलं आहे या चॅनलचं. त्यामुळे 40 मिनिट्सच रन होत. त्यामुळे मी तुम्हाला लिहून नाही देते, फास्ट मध्ये घेतो. आणि ते एकदा काय म्हणते लेक्चर संपलं ना 40 मिनिटानंतर, ते 10 मिनिट घेतं रेकॉर्डिंग हे करण्यासाठी, सेव्ह करण्यासाठी. ठीक आहे. मग मी ते त्यानंतर ती रेकॉर्डिंग जी आहे ती अपलोड करेन. ठीक आहे. आता तोपर्यंत हे लक्ष द्या. त्यानंतर हे राहिलेले 15 मिनिट जे असतील त्याच्यामध्ये तुम्ही ते लिहून घ्या सर्व आजचं जे झालंय त्याचे स्क्रीनशॉट जे काढले. ठीक आहे. इकडे बघा आता सर्व. पहिली झाली लेप्टोटीन फेज, दुसरी झाली झायगोटीन फेज, तिसरी फेज बघा पॅचिटिन. लेप्टोटीन मध्ये काय झालं? दोन जे क्रोमोझोम होते या क्रोमोझोम तुम्हाला दिसायला लागले. ठीक आहे. क्रोमोझोम दिसायला सुरुवात झाली कारण त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन होतं. जायगोटीन मध्ये जे पेअर मधले क्रोमोझोम होते यांनी पूर्णपणे पेअर फॉर्म करायला सुरुवात केली. एंड टू एंड ते पेअर झाले. पेअर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सिनॅप्सिस, पेअरिंगलाच आपण म्हटलं सिनॅप्सिस. सिनॅप्सिस मध्ये त्यांच्यामध्ये सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स जो आहे तो फॉर्म झालाय. त्यानंतर पुढची फेज आहे पॅचिटिन फेज. पॅचिटिन मध्ये बघा काय, पॅचिटिन मध्ये हे आणखी कंडेन्सेशन कंटिन्यू होणार आहे. कंडेन्सेशन आणखी होणार, बरोबर. मी तुम्हाला आधीच बोललो
की डायाकायनेसिसच्या फेज पर्यंत लेप्टोटीन पासून डायाकायनेसिस पर्यंत कंटिन्युअसली काय होत राहणार आहे, कंडेन्सेशन होत राहणार आहे. पूर्णपणे एक प्रोफेज आहे. ठीक आहे. आता पुढच्या फेज मध्ये बघ, हे जे क्रोमोझोम दिसतं ना तुम्हाला, आता एक बघा, मी इथे पिंक कलरचा क्रोमोझोम काढलाय आणि एक व्हाईट कलरचा क्रोमोझोम. हे जे क्रोमोझोम असतात इथे 2 दिसतं ना तुम्हाला, पेअर मध्ये येतं. हॅलो, पेअरला काय म्हटलं आपण? सिनॅप्सिस. बरोबर. पेअरला काय बोललो आपण? काय बोललो? सिनॅप्सिस. सिनॅप्सिस. हा, आणि यांच्यामध्ये जे कॉम्प्लेक्स फॉर्म झाले याला काय बोललो आपण? यशदा, सिनॅप्टोनेमल Synaptonemal complex. ओके. आता हे जे कॉम्प्लेक्स फॉर्म झालं ना, आता बघ, हे दोघे आणखी कंडेन्स होणार. हे दोघे जे दिसतात ना, यांना आणखी एक नाव, यांना बाय व्हॅलंट पण म्हणतात. काय म्हणतात त्यांना? काय म्हणतात त्यांना? काय म्हणायचं? बाय व्हॅलंट. बायव्हॅलेंट. त्यांना बाय व्हॅलंट पण म्हणतात. पण हा बाय व्हॅलंट क्लिअरली विजिबल असतो पुढच्या फेज मध्ये. कोणत्या फेज मध्ये? पॅचिटिन. म्हणून इथे पहा, पॅचिटिन मध्ये तुम्ही लिहू शकता बाय व्हॅलंट, आणि बाय व्हॅलंटला दुसरं नाव आहे टेट्राड. इज क्लिअरली विजिबल. प्लीज रिमेंबर दिस. काय सांगितलं मी? बाय व्हॅलंट और टेट्राड इज काय रे? क्लिअरली विजिबल. बाय व्हॅलंट किंवा टेट्राड क्लिअरली विजिबल होतं. कसं विजिबल होतं ऐक. हे जे दिसतं ना तुम्हाला स्ट्रक्चर, बघा बरे, पिंक कलर मध्ये मी एक क्रोमोझोम काढला. हा आणखी कंडेन्स होणार आहे, आणि कंडेन्स होऊन तो कसा दिसेल माहिती आहे का? इकडे बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. हा कंडेन्स होणार आहे आणखी, आणि कंडेन्स होऊन कसा दिसेल बघा. हा एक त्याचा पार्ट, हा त्याचा दुसरा पार्ट. बघा, जसं मगाशी आपण काढलं होतं ना मायटोसिस, तसा दिसतोय ते. बरोबर का? एम आय राईट? हॅलो, Yes, sir. बघा तो कंडेन्स होऊन कसा झालाय. आता हा बघा, हा पण कंडेन्स होणार. हा कंडेन्स होऊन कसा दिसेल? असं. आता बघा किती क्रोमॅटिड दिसतात तुम्हाला बघा. 1 2 3 4. कॅन यू सी द 4 क्रोमॅटिड्स? दिसतात का 4 क्रोमॅटिड? हॅलो, Yes. बरोबर. एक हा एक पूर्ण क्रोमॅटिड पिंक वाला, दुसरा पिंक वाला क्रोमॅटिड, तिसरा व्हाईट वाला क्रोमॅटिड, चौथा व्हाईट वाला. तुम्हाला दिसतात 4 क्रोमॅटिड. 4 क्रोमॅटिड म्हणूनच नाव काय? 4 ला काय म्हणतो आपण? काय रे? टेट्राड. काय म्हणणार? टेट्राड म्हणून कळते तुम्हाला. हा जो बाय व्हॅलंट आहे ना, हा बाय व्हॅलंट इथे तयार झाला. पण बाय व्हॅलंट किंवा टेट्राड क्लिअरली विजिबल कोणत्या फेज मध्ये दिसतो, यावर नीट मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. कोणत्या फेज मध्ये दिसेल तुम्हाला बाय व्हॅलंट किंवा टेट्राड क्लिअरली विजिबल? कोणती फेज? Pachytene. पॅचिटिन. ठीक आहे. आता पॅचिटिन मध्ये आणखी एक गोष्ट आहे. काय बघा, ती गोष्ट आहे की बघा, इथे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स फॉर्म झालं होतं ना, तेच इथे यांच्यामध्ये कॉम्प्लेक्स जो असणार तो असणारच. बघा दोघांमध्ये आहे का जॉईनिंग आहे त्यांच्यामध्ये. हे दोन्ही क्रोमोझोम एकमेकांना अजून पण जॉईन आहेत. आणि बघा काही ठिकाणी त्यांच्यामध्ये चालू आहे क्रॉसिंग ओव्हर. काय चालू आहे? क्रॉसिंग ओव्हर. क्रॉसिंग ओव्हरलाच म्हणतो आपण रिकॉम्बिनेशन. काय म्हणायचं रे? रिकॉम्बिनेशन. तुम्ही कधी ऐकलं असेल की रिकॉम्बिनेशन मुळे व्हेरिएशन्स होतात. 1-2 मिनिट राहू. रिकॉम्बिनेशन मुळे व्हेरिएशन्स होतात, हे तुम्हाला माहिती आहे. बघा, करा स्क्रीनशॉट. एवढं आणखी 4 मिनिट बाकी आहेत. तर आधी मी सांगतो, नंतर तुम्ही स्क्रीनशॉट करा. शेवटचा 1 मिनिट जो तुम्ही स्क्रीनशॉट करा. ठीक आहे. आता पाहिजे क्रॉसिंग ओव्हर किंवा रिकॉम्बिनेशन काय आहे. यामध्ये बघा, इथे तुम्ही बघू शकता की हे जे दोन्ही क्रोमोझोम आहेत ना, या दोन्ही क्रोमोझोम मध्ये काही ठिकाणी डायरेक्टली जीनचं एक्सचेंज होत असतं. जीनचं एक्सचेंज म्हणजे काय? आता पहा, सपोज हा वाला पार्ट मी दाखवला पिंक, ठीक आहे, आणि हा वाला पार्ट मी दाखवला व्हाईट. बरोबर. हा पूर्णचे पूर्ण क्रोमोझोम सपोज व्हाईट आहे, असं आपण समजावं म्हणून करूयात. ठीक आहे. मी असा पिंक दाखवतो. एक मदरकडनं आलेला क्रोमोझोम आहे सपोज, आणि एक फादरकडनं आलेला क्रोमोझोम. असे 2 क्रोमोझोम. आता काय होणार यामध्ये बघा, इथे इथे काही ठिकाणी जॉईनिंग आहे यांच्या. इथे इथे बघा, काही ठिकाणी यांच्यामध्ये जॉईनिंग आहे. हे आहे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. आणि काही ठिकाणी काय होणार आहे माहिती का? डायरेक्टली जीनचं एक्सचेंज होणार. एक्सचेंज होणार म्हणजे काय? हा व्हाईट पार्ट इकडे जाईल, आणि
हा पिंक पार्ट इकडे येईल. कसं दाखवतो मी तुम्हाला, ऐका इकडे बघा, इकडे दाखवतो. सपोज हा व्हाईट पोर्शन आहे ना, हा या क्रोमोझोमचा इकडे गेला, कोणावर गेला, पिंक वर गेला. आणि पिंकचा जो पोर्शन आहे ना, तो कोणाकडे गेला, व्हाईट कडे गेला. बघा बरं, दिसतं का तुम्हाला यास? ठीक आहे, बघा बरं क्लिअरली. झालं का एक्सचेंज? हॅलो, Yes, sir. एक्सचेंज झालं म्हणजे काय झालं कळतंय तुम्हाला? एक्सचेंज झालं म्हणजे असा जर क्रोमोझोम असेल ना, असा, तर या क्रोमोझोम कडे हा पार्ट बदललेला आहे, एवढा. कळलं? आणि जर हा असेल तर याकडे हा पार्ट बदललेला आहे. कॅन यू सी दिस? बदलला ना? यालाच म्हणतो काय, क्रॉसिंग ओव्हर. यालाच काय म्हणतो आपण, रिकॉम्बिनेशन. रिकॉम्बिनेशन कोणत्या फेज मध्ये कम्प्लीट होतं मग राहुल? पॅचिटिन फेज, बरोबर. पॅचिटिन फेज मध्ये रिकॉम्बिनेशन कम्प्लीट होणार आहे. गॉट दिस? एकदा पॅचिटिन झालं की आता पुढची फेज आहे. पुढची फेज माहिती कोणती? डिप्लोटीन. ठीक आहे. डिप्लोटीन फेज मध्ये काय होणार आहे बघा, डिप्लोटीन फेज मध्ये याच्या पुढचे चेंजेस होणार. पुढचे चेंजेस काय होणार आहे? आता इथे तुम्हाला जे दिसतंय ना बघा, इथे काही ठिकाणी बघा अटॅचमेंट आहे त्यांची. यांना काय म्हटलं होतं आपण, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, बरोबर. इथे बघा बरं, हे काय होतं, सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स होतं की नाहीये? ओके. हे जे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहेत, हे सिनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स पुढच्या फेज मध्ये, जी डिप्लोटीन फेज आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार. ठीक आहे, मी खाली घेतो इथे. पुढची फेज आहे डिप्लोटीन. डिप्लोज म्हणजे काय, 2. टीन म्हणजे काय, थ्रेड. ही झाली 2 थ्रेडेड स्टेज. 2 थ्रेडेड स्टेज म्हणजे काय, ऐका. इथले जे क्रोमोझोम आहेत ना, टेट्राड जे दिसतात ना तुम्हाला, हे टेट्राड यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झालं. क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर ते एकमेकांना ढकलतील म्हणजे काय, हा पिंक जो असेल ना, व्हाईटला म्हणेल की मी तुझ्यापासून सेपरेट होणार. ठीक आहे. पिंक आणि व्हाईट एकमेकांना सेपरेट होऊन एकमेकांना ढकलतील, पुश करतील एकमेकांना. पुश करतील तर ते दोघे सेपरेट होतील. कसे सेपरेट होतील बघा, इकडे पुढची फेज असेल कोणती, डिप्लोटीन. डिप्लोटीन मध्ये हा तुम्हाला दिसतो पिंक वाला क्रोमोझोम. ठीक आहे. आणि एक दिसेल तुम्हाला व्हाईट क्रोमोझोम. आणि यांच्यामध्ये बघा, ओके, या पिंक कडे कोणता पोर्शन आला बघा, व्हाईट वाला. आणि या व्हाईट कडे कोणता पोर्शन येईल रे, पिंक. हॅलो, ठीक आहे. आता बघा, इथे या दोघांमध्ये या पॉइंटला क्रॉसिंग ओव्हर झालंय. एक लेस दॅन 1 मिनिट बाकी आहे. तुम्ही एक काम करा, स्क्रीनशॉट करून घ्या. मी तुम्हाला उद्या सांगतो डिप्लोटिक पूर्णपणे डिटेल. स्क्रीनशॉट करा. ओके, चला पटकन. डिप्लोटीन आणि डायकायनेसिस उद्या सांगेन मी तुम्हाला, पण आता एवढं समजून घ्या तुम्ही, पॅचिटिन पर्यंत क्रॉसिंग ओव्हर कम्प्लीट झालेला आहे. आणि आता हे